हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, म्हणजेच ग्रीन चिकन। पाहू शकता त्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर घेतलेली अर्धी गड्डी एवढी, 2 मुठी पुदिनाची पानं, काजू घेतलेले 10-12, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रक आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जाडसर वाटून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर थोडासा ग्रीन कलर घालू शकता। आता 2 मोठे चम्मच दही घेतलेले आहे आपण, ते त्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत अशा प्रकारे। आता मी 1 किलो चिकन घेतलेला आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेला ते आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहोत। आता पाव चम्मच काळी मिरी पावडर, अर्धा लिंबाचा रस, अर्धा चम्मच जीरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच हल्दी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला किंवा चिकन मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर 10-15 मिनिटांसाठी आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत। याच्यामध्ये आपण लाल मसाले वापरणार नाही, कारण का हे हिरवा मसाल्याचंच वाटण आहे। सर्व आपण हिरवा मसाल्यामध्येच बनवणार आहोत। आता एका कढईमध्ये 1 चम्मच साजूक तूप घातलेला आहे आणि 1 चम्मच रिफाइंड ऑइल, काही खडे मसाले घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 2 वेलच्या, 3 लवंग, 5-6 काळी मिरी टाकून चांगलं परतून घ्या। थोडासा कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे आपण उभा चिरून, 2 मोठे कांदे आहेत, ते चांगले परतून घ्यायचे आहेत। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही, थोडासा अलगद लाल होईपर्यंत भाजायचा आहे। आता लालसर थोडासा झालेला आहे। आता आपण चिकन रेस्टसाठी ठेवला होता, तर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। आपण ज्या बाउलमध्ये चिकन मिक्स करून घेतला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं आहे चिकनमध्ये, अलगद थोडंसं पाणी टाकायचं आहे। फास्ट गॅसवर सर्व पाणी आटून घ्यायचं आहे। या रेसिपीमध्ये तुम्हाला फ्रेश क्रीम टाकायचं असेल तर टाकू शकता, टाकायची गरज नाही आहे, कारण का आपण काजू घेतले होते म्हणून क्रीमी होणार आहे रेसिपी, म्हणून आपण क्रीम घालणार नाही। पाहू शकता आता भरपूर पाणी आटलेलं आहे। आता आपण झाकण देऊन चांगले 4 ते 5 मिनिटं शिजवणार आहोत। बिना मसाल्याची ही रेसिपी मस्त लागते, एकदा बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण झाकण काढून घेणार आहोत। आता पुन्हा आपण एकदा 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत। पाहू शकता पाणी आटलेलं आहे। थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर टाकून 1 मिनिट शिजवायचं आहे। तर तयार आहे आपली हरियाली चिकन किंवा ग्रीन चिकनही म्हणू शकता। अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी घेऊन येऊ आपण तुमच्यासाठी। आजची रेसिपी ग्रीन चिकन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये भेटू। बाय।